जंगलातले पक्षी गावात येतील, धुमाकूळ घालतील. गावातील मनुष्य भयभीत होतील. उगवते पेटल, मावळते विजल. आलम दुनियेचा कोणा उसाड पडलं. उसापासून रोगराई वाढत राहील. 12 वर्षाचे बालपण खेळत राहील. 24 वर्षाचे तरुणपण काबाड कष्ट करल. 35 वर्षात म्हातारपण येईल. मनुष्याला बुद्धी जास्त, आयुष्य कमी राहील. वीजबाईचा मोठा कलाटा होईल. जमिनीतील संपत्ती नाश पावल. स्मगलर लोकांची मोठी आदमापूरचा महिमा आणि अंतिम उपदेश. 12 बाजार मांडून एक बाजार भरलं. 12 बाजार फिरून एक बसवा मिळालं. एक आऊत चौघात येईल. कोळंब्याच्या बाराला विचार पडलाय. बसव्याचे शिंगाट सोन्याचे होईल. बसव राजा पालखीतून मिरवलं. जग दुनियेत 3 राजे आहेत. पहिला मेघत राजा, दुसरा बसव राजा आणि तिसरा कुणबी राजा. कुणब्याच्या बाळाला माझा आशीर्वाद आहे. राजकारणात तुम्ही देवाला विसरून जाशीला. मेघ राज्यात पाप धुवून जाईल. शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटी जन्म घेतील. भगवा झेंडा राज्य करलं. बसला धोंडा थरालाच बसलं. वस्त्रोद्योग मोठ्या अडचणीत येईल. सुताचा दलाल दिवस काढत राहील. नवखंड पृथ्वी 10वी काशी बरोबर आहे. 10व्या काशीत माझं दप्तर आहे. जगाच भविष्य चालले आहे. काळ्या खडकाच्या लाया उडतील. डोंगर पर्वत वाफन जातील. डोंगराच्या बोंगर होईल. खडकाच्या माराला धडका खाशीला. कोल्हापूरच्या गादीवर इंगोळ पडतील. कोल्हापूरच्या गादीला संकट येईल. रात्री 12च्या वेळेला नेत्रातून पाणी पडत आहे. परमेश्वर निवाडा करलं. साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील. भाकरीवरची भाजी सांभाळून खा. तुम्ही इथं एकीन रहा. मी थोरला तू थोरला म्हणू नका. लहानाचा मोठा, मोठ्याचा लहान होईल. बाळूमामा शेष नागाचा अवतार आहेत. आदमापूर गावात मी निशाण रोवलंय. माझं ठाण मांडले. बाळूमामांचा त्रिभुवनात जय जयकार होईल. आदमापूर बाळूमामांची पवित्र भूमी पुण्य राहील. आदमापूर गावाचा महिमा जगात वाढलं. आदमापूरचे श्री क्षेत्र प्रति पंढरपूर होईल. एकीन वागा. राजकारण आणशीला करशीला तर माझ्याशी गाठ आहे. पिवळ्या भस्माचा महिमा अघात राहील. भगवा झेंडा राज्य करलं. कोल्हापूरचे राजघराण क्षत्रिय वंशाच आहे. धर्माची गादी हाय, तिला रामराम करा. आदमापूरवर माझा आशीर्वाद राहील. ही मुंबई हायकोर्ट आहे. निवाडा करायला लागलोय. विषाचा पेला हाय, खैराचा इंगोळ हाय, लय वाईट हाय. बोराटीचा काठा हाय. तुमचं दुःख पायाशी घेईन. माझ्या झोडीतल 2 शिंपी तुम्हाला देईन. करशीला सेवा तर खाशीला मेवा. कांबऱ्याचा शेवट घालीन, पोटाशी धरीन, जतन करीन. पांढरीची राखीन करीन, छाया धरीन. गावातली इडापिडा दूर करीन. 12 बलोतेदारांना सुखी ठेवीन. गावात रिद्धी सिद्धी नांदल करीन. पंढरीची राखण करीन. ही अशी याची टक्कर श्री संत 3 दिवस रात्र जगात अंधार होईल. साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील. सत्याने वागा. गर्वाने वागाल तर फसाल. वारा वावटर उदंड होतील. काळ्या खडकाच्या लाया होतील. विजेने मोठे नुकसान होईल. बाळूमामा यांच्या बकऱ्याच्या कळपात मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल. दुनियेत नवल होईल. तरुण पिढी वाम मार्गाला लागल. विज्ञानाचा अतिरेक आणि प्रलय. साखर सम्राटाची खुर्ची डळमळीत राहील. ऊस दुधाने राज्यात गोंधळ माजल. शेतकरी चिंतेत राहील. माणसाला बुद्धी जास्त, आयुष्य कमी होईल. विज्ञानाची प्रगती माणसाला घातक ठरलं. विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्य परावलंबी होईल. आगामी काळात मनुष्य पृथ्वी सोडून परग्रहावर राहिला जाईल. गाई म्हशीला गहू घालशीला, रेड्या पाड्याला पद घालशीला. गाढवाला घोडे केलायसा, घोड्याला गाढव केलायसा.
कापाकापी चेपाचेपी येईल. चैत्राच्या महिन्यात गायी माळाला जातील. 9 वर्षाची मुलगी भारतार मागेल. संतांच्या भूमीत पापाचा घडा भरत राहिलाय. दागिने पैसे मनुष्याला घातक ठरतील. घडातून बाहेर गेलेला मनुष्य परत येईल याची आशा करू नका. तांबे लोखंड मोलाने विकेल, सोन रूप फुकाच होईल. चांदीचा भाव वाढत राहील. राजकारणात मोठा बिघोड होईल. राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करतील. कोलांट्या उड्या मारत राहतील. राजकीय नेते सत्ता संपत्तीच्या जोरावर देशाचा बाजार मानतील. काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष सत्तेपासून 4 हात लांब राहील. ऐका बारांनो ऐका. राजकारणात भगवा झेंडा डौलान मिरवलं. इतर पक्ष चिंतत राहतील. नोकर वर्ग समाज खाईल. देशात पैसे न खाणारा मनुष्य सापडणार नाही. 12 महिने लग्नकार्य चालतील. काँग्रेस पक्षात 2 गट पडून भांडणे लागतील. पंच लोक दोन्हीकडील पैसे खाऊन भांडण लावतील. पैशाच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळणार नाही. खऱ्याचे खोटे, खोट्याचे खरे करतील. महागाईचा भस्मासूर वाढेल. गोर गरीब माणसाचे जगणे मुश्किल होईल. चीन राष्ट्र भारताच्या हद्दीत बंडखोर करेल. नेपाळ हद्दीत हल्ला करेल. गुंडांच राज्य चालेल. अतिरेकी लोक येतील. मोठा घोटाळा करून जातील. बॉम्बस्फोट होतील. दिल्लीच्या गादीला धक्का बसेल. भारत पाक सीमेवर रण घुमेल. आंतरराष्ट्रीय जगाची बाजारपेठ बंद पडेल. मुस्लिम राष्ट्र जगातून उद्ध्वस्त होईल. जगाच्या नकाशातून पुसून जाईल. 10 सेंटीमीटर कपडे घालणारा मनुष्य जन्माला येईल. सुनामी होईल. वादळ भूकंप याने मनुष्याची उलतापालत होईल. कृष्णेच्या काठी 9,00,000 बांगड्या फुटतील. रक्ताचे पाट वाहतील. सामाजिक अधोगती आणि दैवी कोप. उगवता पेटल, मावळता विजल. अलंब दुनियेचा चौथाई कोणा ओसाड पडेल. एक पुरुषाला 7 बायका होतील. पुरुष झाडाच्या शेंड्याला चढून बसतील. नवऱ्याला बायको थोबाडीत मारलं. नदीचा माळ माराची नदी होईल. नदीला कुलूप पडतील. नाव बाईला सतपण आहे. जगात मोठं एक नवल होईल. भाऊ भाऊ बहिणीत प्रेम प्रकरण चाललं. लग्नकार्य होईल. भाऊ बहिणीच्या नात्याला कलंक लागल. काळीमा फासल. भावाला बहीण ओळखण झाली आहे. सासू सासऱ्याला सून ओळखण झाली आहे. जगात धर्म बुडून गेलाय. सत्य फासावर गेलाय. पापाचा घडा भरत आलाय. जगात डोंगरा एवढं पाप, दोऱ्या एवढं पुण्य शिल्लक राहिलंय. दोऱ्याच्या आधारावर डोंगर तरलाय. शेषाच्या फडीवर धरती माता तरली आहे. दिवसा आड दिवस पाप वाढत राहील. ऋषी मुनींना संकट पडलं हाय. इंद्रसभेच्या देवाचा धावा करशिला. सूर्यचंद्र काही वर्षांनी एकत्र येतील. दोघांची टक्कर लागल. पृथ्वी गडप होईल. सांभाळून राहा. पृथ्वीचा करार संपत आलेला आहे. एक तारणार कळप, मारणार कळप. तारणार कळपातला एक हुरकून मारणार. ज्याच्या अंगी भक्ती तो सुखाने खाणार. कोकणातला बसवा सर हद्दीवर येईल. देशातला बसव सर हद्दीवर येईल. यांची टक्कर लागल. शिराचा चेंडू, अश्रुधुरांच्या नाळा. कागदाचा घोडा मनुष्याला खुळे लावेल. ग्रेटर दॅन मोठं लोक दारात बसतील. कामगार लोक घरात दळून बसतील. संपहार तालाची पाळी देशावर येईल. ग्रेटर दॅन दुनिया पेटल. कार रात्र येईल. अकस्मात तारा तुटल. जंगलातलं पक्षी गावात येतील. धुमाकूळ घालतील. गावातील मनुष्य भयभीत होतील. उगवते पेटल, मावळते विजल. आलम दुनियेचा कोणा ओसाड पडलं. उसापासून रोगराई वाढत राहील. 12 वर्षाचे बालपण खेळत राहील. 24 वर्षाचे तरुणपण काबाड कष्ट करल. 35 वर्षात म्हातारपण येईल. मनुष्याला बुद्धी जास्त,
आयुष्य कमी राहील. वीजबाईचा मोठा कलाटा होईल. जमिनीतील संपत्ती नाश पावल. स्मगलर लोकांची मोठी आदमापूरचा महिमा आणि अंतिम उपदेश. 12 बाजार मांडून एक बाजार भरलं. 12 बाजार फिरून एक बसवा मिळल. एक आऊत चौघात येईल. कोळंब्याच्या बाराला विचार पडलाय.